नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज. आपण मागच्या लेक्चरमध्ये दोन सुरुवातीचे आपण लेक्चर घेतलेले आहेत. आज आपण पुढचा मुद्दा क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर म्हणजेच आपत्तीचे वर्गीकरण आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पर्यावरणीय आपत्ती संकल्पना, पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण, पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, जैविक आपत्ती, स्वाईन फ्लू, कोरोना व्हायरस रोग या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी पर्यावरणीय आपत्ती संकल्पना, कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल डिझास्टर, पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर. तर पर्यावरणीय आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये वर्गीकरण हे प्रामुख्याने करतात. तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती किंवा तिलाच आपण मानवकृत आपत्ती असं सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती, नॅचरल डिझास्टर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर बघितलं तर जगात वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या येत असतात किंवा येऊ शकतात. जगाच्या वेगवेगळ्या भागात घडून येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यांची काही कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे पृथ्वीचं मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलेलं उत्खनन किंवा अमर्याद उत्खनन, म्हणजेच त्यासाठी विंधन आणि छिद्रीकरण, ज्यामुळे भूकंप घडून येत असतात. म्हणजेच विंधन म्हणजे विंधन विहिरी आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर छिद्रीकरण म्हणजेच बोरवेलसारखे मोठ्या मोठ्या प्रकारचे छिद्र या पृथ्वीला पाडले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वीचं अमर्याद उत्खनन होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या भूकंपाची शक्यता ही निर्माण होत असते किंवा त्या ठिकाणी भूकंप हे घडून येत असतात. त्यानंतर आपण जर बघितलं पृथ्वीचे अमर्याद विद्युत भारण, तर उद्योग आज जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती ही आज जगामध्ये झालेली आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण हे केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर घरातील अतिरिक्त विजेचे पृथ्वी प्रवेशन यामध्ये उद्योग आणि रस्त्यावरील दिव्यांचा सुद्धा संबंध हा येत असतो किंवा त्यासाठी 80% हातभार त्या ठिकाणी लागत असतो. यामुळे भूकंपसुद्धा होऊ शकतात. तसेच यामुळे जमिनीची धूपसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते, ज्यामुळे जमिनीचा कस हा कमी होतो आणि निकृष्ट प्रकारची उत्पादने किंवा अन्नांची निर्मिती त्यापासून होत असते आणि त्याचे पर्यवसन आपले आरोग्य हे बिघडवण्यामध्ये होत असते. जमिनीचा पोत घसरल्यामुळे दुष्काळ किंवा अवर्षण हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडून येत असतात. त्यानंतर तिसरा जर मुद्दा बघितला आपण, अतिरिक्त वातावरणीय प्रदूषण. तर यामध्ये आपल्याला जर सांगायचं झालं तर हेच आपण जर पावसाळ्यात जर ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण जर केलं, तर आपल्याला असं आढळून येतं की अनियमित आणि अतिरिक्त पाऊस पडण्याचे, त्याचबरोबर उन्हाळ्यात अतिरेकी उष्णता निर्माण होण्याचे कारण हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्यासाठी आपल्याला वातावरणीय प्रदूषण हे कारणीभूतच आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं.
आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशी अनियमितता म्हणजे पावसाळ्यामध्ये असेल किंवा पृथ्वीच्या तापमानामध्ये असेल किंवा उन्हाळ्यामध्ये वाढणारं तापमान असेल, यामध्ये आपल्याला दिसून येते. या ठिकाणी पहिली जी नैसर्गिक आपत्ती आहे ती म्हणजे भूकंप, अर्थक्वेक. तर आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की भूकंप म्हणजे अंतर्गत भूस्तर आपापसात आदळून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अचानक हादरणे, स्पंदनाचे परिणाम त्या ठिकाणी बदलू शकतात आणि भूकंपाचा भूमिगत मूळ बिंदू केंद्र म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आपण त्याला भूकंप केंद्र असं त्याला आपण थोडक्यात म्हणत असतो. आणि या केंद्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी, जीवितहानी फक्त मनुष्य प्राण्याचीच होते असं नाही, तर त्या ठिकाणी इतर सजीवांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर हानीही होत असते. आणि केंद्राच्या थेट वर पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा बिंदू पृष्ठकेंद्र म्हणून हा ओळखला जातो. प्रत्यक्षपणे भूकंपामुळे मनुष्यजीव किंवा वन्यजीवांचा नाश हा क्वचितच होतो, परंतु भूकंपामुळे उद्भवणाऱ्या दुय्यम घटना, उदाहरणार्थ इमारतींचे कोसळणे असेल, आगी लागणे असतील, सुनामी येणे किंवा ज्वालामुखी भडकणे, त्यात प्रत्यक्षात मनुष्याकरताच आपत्ती ठरत असतात. यापैकी बऱ्याच घटना बहुधा चांगले बांधकाम, सुरक्षा प्रणाली किंवा पूर्वसूचना आणि आपत्कालीन स्थलांतरणाचे नियोजन यांच्या आधारे टाळता येण्यासारखे असतात. पृष्ठीय किंवा भूपृष्ठीय फटीतून साखळलेल्या ऊर्जेचे विमोचन झाल्याने भूकंप हे प्रामुख्याने घडून येत असतात. उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल, अलीकडील काळातील काही सर्वात लक्षणीय भूकंपात पुढील काही भूकंप हे प्रामुख्याने मोडतात, हे आपल्या या ठिकाणी नमूद केलंच पाहिजे. तर पहिली जी घटना झालेली आहे भूकंपाची ती म्हणजे 2004 साली हिंदी महासागरात झालेला भूकंप हा नोंदवलेल्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा भूकंप हा झालेला आहे. त्याचे क्षणिक परिणाम किंवा त्याची तीव्रता जर आपण बघितली 9.1 ते 9.3 रिश्टर स्केल एवढी होती. आणि या भूकंपाने निर्माण झालेल्या सुनामी लाटेमुळे 2,29,000 लोकांचे प्राण गेले. त्यानंतर दुसरी घटना जर आपण बघितली तर 2005 काश्मीरमध्ये झालेला भूकंप हा 7.6 ते 7.7 परिणामाचा होता किंवा रिश्टर स्केल एवढा होता. त्यामुळे पाकिस्तानातील 79,000 लोक हे प्राणास मुकले. तिसरा भूकंप म्हणजे 2006 साली जावा येथे झालेला भूकंपाने सुद्धा सुनामी लाटा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला होता आणि त्याची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर पुढचा भूकंप म्हणजे 12 मे 2008 रोजी चीनमधील सिच्युआनमध्ये झालेला भूकंप. याचे परिणाम बघता जर आपण बघितलं तर तो 7.9 रिश्टर स्केल एवढा होता आणि यामुळे 27 मे 2008 पर्यंतच 61,150 लोक मृत्युमुखी पडलेले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2010 चिलीत झालेला भूकंप आणि त्यामुळे सुनामी या निर्माण झालेल्या होत्या आणि त्याची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल एवढी होती. त्यामुळे 525 लोकांचे प्राण हे त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. पुढचा भूकंप म्हणजे 2011 साली टोकोहू या ठिकाणी झालेला भूकंप आणि त्यामुळे सुनामी आणि त्यामुळे नोंदवलेले क्षणिक परिणाम त्याचे जे आहे ते 9.1 ते 9.3 रिश्टर स्केल एवढे होते. भूकंप आणि सुनामी यांच्यामुळे झालेली जीवितहानी ही 13,000हून अधिक होती आणि 12,000 लोक हे मोठ्या म्हणजे अजूनही 12,000 लोक त्या ठिकाणी बेपत्ता आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी
भूकंप हे मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भूकंप होत असतात, छोटे मोठे, आणि त्यापासून काही ठिकाणी ते जाणवतात, काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी अगदी दुर्गम भाग आहेत त्या आपल्याला शक्यतो त्यापासून कुठल्याही प्रकारची हानी होत नाही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि भूकंप हे विध्वंसक स्वरूपाची पर्यावरणीय आपत्ती ही आहे. दररोज पृथ्वीवर कुठेतरी किंवा कुठे ना कुठे भूकंप होत असतात. पृथ्वीवर जर तसं बघितलं तर त्याची नोंद ही होत असते आणि त्या नोंदीतून असं आढळून आलं आहे की दरवर्षी 20,000पेक्षा जास्त भूकंप हे पृथ्वीवर होत असतात. यातील काही भूकंप सौम्यसुद्धा असतात तर काही तीव्र स्वरूपाचे सुद्धा असतात आणि या सर्व प्रकारच्या भूकंपाची नोंद भूकंप मापन यंत्रावर म्हणजेच त्याला आपण सिस्मोग्राफ असं म्हणतो त्यावरती त्याची नोंद ही होत असते. परंतु काही सौम्य भूकंपाची जाणीव किंवा तीव्रता ही मानवाला लक्षात येत नाही किंवा त्याची मानवाला जाणीव ही होत नाही. पृथ्वीवर भूकंपाचे वितरण जर आपण बघितलं तर ते असमान आहे आणि विशिष्ट प्रदेशात सतत आणि तीव्र स्वरूपाचे भूकंप हे होत असतात आणि अभ्यासावरून असे लक्षात आले की सामान्यतः पृथ्वीवरील नवनिर्मित पर्वतांच्या रांगा आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात तेथे भूकंप हे वारंवार होत असतात. उदाहरणार्थ जपान, फिलिपिन्स, चीन, कॅलिफोर्निया, मोरोक्को, इराक, इराण आणि मध्य अमेरिकेत भूकंपाचे प्रमाण हे अधिक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला भूकंपाची जी त्या जगामध्ये जे काही महत्त्वाचे भूकंप होऊन गेले आहेत किंवा ज्यांची तीव्रता जास्त ही मोठ्या प्रमाणावर जाणवली आहे त्यांची आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती बघितली आहे. त्यानंतर थोडक्यात आपण भूकंपाची व्याख्या, त्याची डेफिनेशन ऑफ अर्थक्वेक या ठिकाणी जर आपण बघितली तर त्याची साधीसुधी व्याख्या आपल्याला सांगता येईल. तर पहिले जे अभ्यासक आहेत पी लेक त्यांनी ती सांगितलेली व्याख्या आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याची व्याख्या मांडली आहे, म्हणजेच भूकवचाला हादरे बसणे म्हणजे भूकंप होय. त्यानंतर वार्सेस्टर या भूगोलतज्ञांनी मांडलेली व्याख्या म्हणजे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांचे गुरुत्वाकर्षणीय संतुलन आकस्मिकपणे अल्प काळासाठी बिघडल्यामुळे भूपृष्ठ कंपायमान होते, त्यालाच भूकंप असे म्हणतात. त्यानंतर पुढचा भूगोलतज्ञ म्हणजे मूर यांनीसुद्धा व्याख्या मांडलेली आहे, ती म्हणजे भूपृष्ठात नैसर्गिक कारणांनी निर्माण झालेल्या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, त्यालाच भूकंप असे म्हणतात. आपण या सर्वांची जर त्या ठिकाणी मूर असेल, लेक असेल, वार्सेस्टर असेल, या तिघांनी मांडलेली जी व्याख्या आहे त्याचा अर्थ एकच आहे. म्हणजेच त्या ठिकाणी भूकंपामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात आणि त्यातून पृथ्वीचं कवच किंवा पृथ्वी ही कंपायमान होते किंवा हादरते, त्यालाच भूकंप असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे लेक्चर किंवा त्याचं क्लासिफिकेशन आपण थोडक्यात बघितलेलं आहे. तर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या मेलवर किंवा प्रत्यक्ष भेटून किंवा प्रत्यक्षपणे फोन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकतात. धन्यवाद.